आता सूर्य घसरून खाली पडलाय. नमस्कार. आम्ही ऑलमोस्ट 8 तासाच्या प्रवासानंतर रतनगडाच्या पायथ्याशी पोचवणे आपल्या आज सोबत आहे सुरेशदादा पाटील साहेब, आपले जुने मित्र, खास मित्र. आणि आज आपण पोचलो आहे पायथ्याजवळ. आणि तुम्ही मागे बघाल तर ती बाजू आहे रतनगड. आपल्याला पोचायला ऑलमोस्ट 3 या 4 तास लागतील असं सांगण्यात आलं आहे. तर भेटू आपण पायथ्याजवळ. ओके, आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे किल्ल्याच्या पायथ्याजवळ. आणि आपण मे बी एंट्री मारू दे त्र्यंबक दरवाजानीच, प्रवेश दरवाजाने. तिथे टोटल 3 एंट्री आहेत. एक पालीचा दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा म्हणतात त्याला, एक गणेश दरवाजा आणि एक त्र्यंबक दरवाजा. ह्या किल्ल्यावरती बघायला पाहण्यासारखं आपल्यासाठी 7 टाके आहेत. 7 टाक्या, 2 गुहा आहेत. त्याच्यामध्ये रत्नादेवी तिचं मंदिर आहे, त्याच्यावरून या गडाचं नाव पडले असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे त्या गडाला रत्न किंवा ज्वेलर्स फोर्ट्स असंही म्हणतात. त्या काळात महाराज इकडे सगळे जे म्हणजे ज्वेलर्स होते, 16 एक खजिना टाईप, त्या गडावरती ते आणून ठेवायचे. त्याच्यामुळे या गडाला रतनगड असंही म्हटलं जातं. काय तर ऑलमोस्ट 6 वर्षानंतर प्लॅन आमचा एक्झिक्यूट झाला. दोघांनी सोबत जायचा प्लॅन 6 वर्षापूर्वीच सोबत बसून केला होता. तो ऑलमोस्ट आता कुठे एक्झिक्यूट झाला. म्हणजे बराच वेळा प्लॅन व्हायचा, परत तो फिसकडायचा, पण शेवटी आज जाऊन फायनल झाला. आम्ही बरेच ट्रेक केले, पण दोघांनी पण केले ट्रेक. माझे पण बरेच झाले. आम्ही सिंगल तो अलग मिळाला. तर सोबत असा पहिलाच ट्रेक. आता रतनगड तर तू बोलतो की ज्वेलरी, रतनगडाची ॲक्च्युअल ज्वेलरी बोललास तर ती सोनकी आहे. सोनकीने भरलेला रतनगड. सोनकी काय आपण आता वरती गेल्यावरती दाखवूच. तर सोनकीच्या ॲक्च्युअल त्या ब्लॉसममुळे एक रतनगड हे नाव त्याला परफेक्ट मॅच होतं. म्हणजे आता त्याच्या माझ्या कन्सेप्टनुसार बोलायला गेलं असतं. असे बरेच असे हे आहेत रे, की काही जण म्हणतात की तिथे 3 बहिणी होत्या, कात्राबाई, कळसुबाई आणि रत्नाबाई. आणि रत्नाबाईंचं एक मंदिरसुद्धा आहे रत्नादेवीचं. त्याच्यामुळेही बोलतात की ह्या किल्ल्याचं नाव रतनगड पडलं. दुसरी गोष्ट म्हणजे ही की इथे सगळं खजिना ठेवायचे त्या काळात, तेव्हा महाराजांनी नाव दिलं होता की रतनगड. आणि तिसरं आता तू सांगतोय की सोनगडीचं ते खूप प्रमाणात तिथे आहेत, त्याच्यामुळे ठेवतात. म्हणजे असं 3 गोष्टी आपल्याला माहीत पडल्या आहेत. आणि आता आपण जंगलामध्ये एंटर केलं आहे. आपल्या मागे सूर्याभाऊ आहेत आणि सगळे पुढे गेलेले. असे 2 पॅच आम्ही कंप्लीट केलेत. आणि अर्धा तासच झाले फक्त चालून. आणि आम्हाला बोलायलाच नव्हतं. सूर्याने प्राण सोडले. उसकी आत्मा रूह से निकल गई. आता हो गया सूर्याची. पाणी मागतोय आता. टॉपला जर गेलो आपण तर तिथून जो निसर्गाचा दुसरा भाग दिसतोय. म्हणजे तिथून आपल्याला हरिश्चंद्र दिसतो, AKM दिसतात, शिखर दिसतात. आणि बाकी तुम्ही वरती गेल्यावरती बघालच. आणि खूप हा ट्रेक आहे. इथेच हवा टाईट झाली सगळ्यांची. घनदाट झाडीत हरवलेल्या वाटा शोधत वाटाड्या रतनगडाकडे वाटचाल चालू आहे.
आता आपण एका पहिल्या पठारावरती आलो. असे जेमतेम मला वाटतं 2 का 3 पठार आहेत आणि अशी सेम चढाई आहे. आणि त्या पठारावरून दिसणाऱ्या समोरचा जो रिव्ह्यू तुम्हाला दाखवला धबधबा ते सँडन व्हॅलीचा आहे आणि तो कडा पण सुद्धा सँडन व्हॅलीचा आहे. आणि कोकण कडा बरोबर आपण तिथे पोचल्याच्या नंतर त्याच्या मागे आहे. सूरज दमला. आपण ORS बनवू वरती जाऊन. आणि हा आता आपण वरती दिसतोय तो आपला सेकंड पठार असेल. पोचतोय आपण आता. सूर्याचे हाल बेहाल झालेत. मास्क नको घालू. गोरेगावपासून तब्बल 8 तास प्रवास करून आपण इथपर्यंत पोचलो आहे. आणि ट्रेकचे अराऊंड 3 या 4 तास पकडा. ते 12 तासचा ट्रेक होईल हा. वरती जाऊन 12 परत रिटर्न 12. ओके, तर आपण हा एक पठार तुम्हाला आता मी दाखवला एक 360 व्ह्यूनी. तो पठार एक क्रॉस केला आणि आता आपल्याला जायचं आहे तिकडे. सगळे आपले मागून येत आहेत. सूर्या भाऊ अत्यंत जोशात फुल फॉर्ममध्ये फुल चार्ज झालेला. आणि आम्ही परत झाडाझोपामधून हरवून असं चाललो आहे. हा जो दिसणारा जहाज आहे तो भंडारदरा आहे आणि ही सँडल व्हॅली. आता सूर्य घसरून खाली पडलाय. व्हिडिओमध्ये त्याकडेच मोबाईल होता, कॅच करता आलं नाही आणि घसरत बिचारा चाललाय. एक हॉल्ट घेतला आम्ही आणि हा सगळा भंडारदराचा परिसर. आणि हा एक युट्यूबर आहे. काय युट्यूबचं ना, प्लीज लाईक करा, शेअर करा याचा चॅनल. मला शोधा अजित मोडवे म्हणून. अजित मोडवे. आपण एक पठारावरती आराम करून ORS घेतला. आता परत सुरुवात केली. कसं वाटलं सूर्य तुला? दमलं खूप. काय रेग्युलर ट्रेकर नाही आहे रे तुझ्यासाठी, त्याच्यामुळं खूपच दमलोय. तरीही ट्राय करतोय. हा डिफिकल्ट पॅच चढताना जो मजा येते ना, ती मजा मुंबई पुण्यामध्ये कुठेच भेटणार. शहरात तर भेटतच नाही. ओके, हे काय मजा मस्ती असं काही नाही. एक सुकून बोलतात ना, सुकूनच्या शोधामध्ये आपण इकडे आलो सह्याद्रीमध्ये. प्रत्येकानं जावं, आवर्जून जावं. नॉट फॉर एन्जॉय, सुकूनसाठी. रतनगडाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नेडं म्हणजे काय तर एक निसर्गाकृत तयार झालेली एक जमीन होल. म्हणजे जसं सुईला एक होल असतं त्या प्रकारेच डोंगराला तयार झालेलं होल, त्याला नेडं बोलतात. तर ते नेडं बघायची पण एक खूप उत्सुकता आहे. जसं जसं वरती पोचेल तसं एक्साइटमेंट अशी उत्सुकता शिगेला लागलेली आहे पूर्णपणे. जसं दमलोय, कितीतरी दमलोय, थकलोय, परंतु जी क्लाइम्बिंगची उत्सुकता आहे ती सगळ्या दमलेल्या ह्याच्यावरती म्हणजे अजून आपली एनर्जी वाढून जाते. सगळी टीम अर्धी पुढे गेले, जंगलात हरवले. फोटो व्हिडिओच्या नादामध्ये आम्ही पाठीमागे राहिलो.
सुंदर अशा दरी खोरीतून वाट काढत काढत आम्ही आणि सूर्जा भाऊ आमच्या पुढे गेलेत. चालत चालत चाललो आहे. किमान आम्हाला अजून लगभग 2 तास तरी अजून जातील असं वाटतंय. आणि आपल्याला समोर दिसतोय तो भव्य दिव्य असा रतनगड. आता आला ह्या कातलाचा पॅच. रतनगडच्या थरारकतेला आता खरी सुरुवात झाली. अवघड असे पॅचेस खऱ्या तर आता सुरू झाले. ते अनुभवायला भेटत आहेत आणि ही फक्त सुरुवातच आहे. वाव. डोंट वरी, तुम प्रोफेशनल हो. तुम नूब हो, नूब. अरे जा क्यों रे, तुम अंडे में हो अभी. माँ मुझे शक्ति दे माँ. मैं रखती हूँ ये वाला पैर. आज वैसे भी हाँ, यार पकड़ के रखो ना. ग्रिप मिलना चाहिए. परफेक्ट किया. चलो. कभी नहीं आया हमें. चालू कर दो फिर दो. हाँ अभी बोलो. गाइस ट्रैकिंग करने में बहुत मजा आ रहा है. जिंदगी में इतना मजा कभी नहीं आया. वो सुपर से भी ऊपर जा रहा है. सीढ़ियों पे चढ़ना है. आगे चल. जवळपास 60% ट्रेकचा प्रवास आपण कंप्लीट केला आहे. आणि तिथून एक दुसरी वाट खाली जाते. आणि रतनगडवरती येणारे दुसरा मार्ग आम्हाला इथं भेटला. असं पुढे पुढे चालताना रतनगडाची थरारकता अजूनच वाढत चालली. तो इंटरेस्ट, तो उत्साह, ओव्हरऑल ऑलमोस्ट आम्ही पोचलोय. तर तुम्हाला दाखवतो. तिकडे आम्हाला पोचायचं आहे आणि सूर्जा आणि आपल्याला त्या टोकावरती पोचायचं आहे. तुम्हाला दिसत पण असेल थोडं खतरनाक धुकं आलंय. फुलांचा आलेला बहर, ह्या खोल खोल दऱ्या आणि ढगामध्ये हरवलेला हा रतनगड शरीरासोबत मनाचाही थकवा दूर करतोय. भूतपूर्व अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा. चल ना, चल चल चल. आलं नाही का कोण? अरे शिट्टी मार ना. इकडे काय गर्दी करतोय? भाई धीरे. यहाँ पे आगे इसको आना पड़ेगा. थोड़ा आगे रहना ना. हां हां. हां
हा पहिला दरवाजा लागला आपल्याला. तर गर्दी होती म्हणून समोरचा भाग मी काय दाखवलं नाही. आणि हे बाजूला गुफा आहे आणि आपण इकडून वरती चाललो आहे. एक मिनिट. आपण पहिला दरवाजा बघितला. दुसरा दरवाजा कोकणचा दरवाजा जेव्हा आपण वरती पार करून येतो तेव्हा काहीसा फुलांचा एकदम भरलेला पठार आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण ट्राय करतोय की नेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर चल वरती जायचं. चल फक्त नेडापर्यंत. हाय चल वरती. तो टॉप आहे किल्ल्याचा आणि हा सगळा भंडारदराचा जलाशय आणि आपल्याला खालून दिसलेला तो सुळका आणि हे पूर्ण सह्याद्री रान अशी. आणि इकडेच कुठेतरी सगळे फोर्ट्स आहेत आणि आपल्याला जायचं तिथे आणि वरती. हा नेडा आहे. तो नेडावरून क्रॉस करून आम्ही आता नेडाच्या वरती चढतोय. सूर्य गेला पुढे. अफाट अशी गर्दी आहे आणि फुलांनी बहरलेला रतनगड. आणि फायनली आम्ही पोहोचलोय रतनगडच्या टॉपला. आणि आपण आता टॉपला पोहोचून ध्वजस्तंभासोबत फोटो काढला आणि आता रिटर्न चाललोय. परतीचा प्रवास सुरू करू. आपल्याला तसं बऱ्याचशा गोष्टी बघायच्या बाकीच राहतील. म्हणजे त्या 7 पाण्याच्या टाक्या, 2 दरवाजे राहतील बघायचे. ते आपण नेक्स्ट टाइम इथे यायचं असेल तर किमान 2 तरी दिवस हवेत. ते 2दा घेतलं रे मी. आता आपण उतरायला सुरुवात करतोय. मला वाटतं आपले बरेचसे पॉईंट बाकीच राहतील. पुन्हा एकदा यावं लागेल त्यासाठी. तर आपण जेवढं जमेल तेवढं पूर्ण बघण्याचा ट्राय करू. राहतील ते नेक्स्ट टाईम परत करू. आपण रिटर्नचा प्रवास करतोय.
परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. ॲक्च्युली फुलांनी बहरलेला, धुक्यांनी हरवलेला आणि चित्तथरारक वाटा असणारा रतनगड आज आपण अनुभवला आहे. स्वर्गानुभव म्हणजे काय असतो त्याचा एक प्रत्यय आज आपल्याला या रतनगडच्या प्रवासामध्ये आला. ॲक्च्युली लहानपणी ऐकलं होतं की ढगांच्या वरती हा स्वर्ग असतो आणि तो मेल्यानंतरच आपल्याला अनुभवता येतो. आज जिवंतपणे स्वर्ग अनुभवला. अभूतपूर्व अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा. इथं ॲक्च्युली जायचं मन होत नाही, पण रिटर्न परतीचा प्रवास तर केलाच पाहिजे. आज आपल्या व्हिडिओग्राफीची कमान सूरजदादा पाटील साहेबराव यांनी सांभाळलेली आहे. मोस्ट ऑफ तरी व्हिडिओज पाटील दादांनीच केलेत. मी तेच ते पाटील दादा सकाळी ताप करून आपडले होते. काही कारणास्तव आपल्याला ते शूट करता नाही आलं, पण पडले नक्की. ते मोबाईलच घेऊन पडले. आजचा ट्रेक एक नंबर झाला. काही गोष्टी आपल्याला नाही बघायला मिळाल्या, जसं मगाशी मी मागच्या क्लिपमध्ये बोललो आहे. तर आपण पुन्हा येऊ आणि ते बाकीचे ज्या गोष्टी राहिलेत ते पुन्हा एक्सप्लोर करू नक्कीच. एक नंबर जसा वाटला. थोडा हार्ड नव्हता हा रतनगड. थोडे पॅच आहेत जे खूप कठीण आहेत, पण तेही असं रेडिंग केलेली आहे गव्हर्नमेंटनी, त्याच्यामुळं सोपंच जातं आहे. मी एक्सपेक्ट केलं होतं की बऱ्यापैकी हार्ड असेल. नाही जमणार 3-4 तास चालायचं, पण एवढं काय वाटलं नाही. तिकडून आलो आपण. उतरण्यासाठी मे बी ही एक वाट आहे वेगळी. हा सुळका आणि हे दुसरी वाट. इथून आपण सकाळी आलो होतो, आता रिटर्न तिकडूनच चाललो आहे. खूप गर्दी आहे आज, त्यामुळे स्लो सगळे उतरत आहेत खाली. चेंज करायचं ना. जेवढं चढायला कठीण वाटत होतं त्याहून जास्त उतरायला कठीण वाटते. सगळेजण बसून उतरतात. सूरजदादाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. अशा कडेकडेच्या वाट्याने चालत आम्ही चाललोय. रिटर्नचा प्रवासही मला तितकाच सुंदर वाटते जितका आम्ही सकाळी येताना वाटत होता. सुंदर भंडारदरा डॅमचं जलाशय पूर्ण आणि हे फुलाने भरलेला सगळा पठार आणि हा पूर्ण सगळे ढगाळ वातावरण आणि हिरवगार सगळीकडे. सुंदर असा रतनगडाचा ट्रेक करत आम्ही पुन्हा आता परतीचा प्रवास करतोय. जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही शूट केलं आहे. जसं जमेल तसं, जेवढं जमेल तेवढं शूट केलं आहे. मोस्ट आमच्या सूर्यदादाने आम्हाला काय मेहनत केली व्हिडिओ बनवायला, व्हिडिओमध्ये बोलायला, कॅमेरा पकडायला. त्यांचे आभार. आम्ही अजून रजा नाही घेत आहे. तर जर काही सुंदर पॅच मिळाला पुढे तर व्हिडिओ काढेल, नाहीतर मग आपण इथंच एंडिंग करू. भेटू पुन्हा एकदा एका नवीन अशा थरार भटकंतीमध्ये सूरजदादासोबत. काही प्लॅन चालू आहेत, झालेच तर तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळेल. धन्यवाद. प्लीज लाईक करा, शेअर करा याचा चॅनल.